वाजव दादा वाजव दादा वाजव ना हम तुम्हारे साथ हैं। आपला पांडुरंग बरोबर आले, आपल्या पांडुरंग बरोबर आले, मत देऊ तुतारीने मतदार बंधू भगिनींनो, आपले उमेदवार पांडुरंग महादू बरोडा यांचा हात बळकट करण्यासाठी, महाविकास आघाडीचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपले मत फक्त पांडुरंग महादू बरोडा यांनाच, फक्त पांडुरंग महादू बरोडा यांनाच। बरोडा यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस, तुतारी वाजवणारा माणूस हा आपल्या मंदिरात शहापूर वाड्यात आली हो गाडी, महाविकास आघाडीची प्रचार रॅली। शहापूर वाड्यात आली हो गाडी, महाविकास आघाडीची प्रचार रॅली। वाडा शहापूरना विकासले, वाडा शहापूरना विकासले, मत देऊ तुतारीले, मत देऊ तुतारीले। शहापूर वाड्यात उमेदवार आपल्याला। तुम्ही गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून निवडणुका लागल्या आहेत, तुमचा प्रत्येक विभागात प्रचाराचा जबरदस्त म्हणजे सुरुवात आहे आणि आता काही दिवसानंतरच मतदानाचा टाइम राहिलेला आहे। कशा प्रकारे तुम्ही निवडणुकांना समोर जाता? खरं म्हणजे काही लोक निवडणुका लागल्या का लोकांना भेटतात, परंतु मी मागील 5 वर्ष आमदार होतो, 5 वर्ष नव्हतो, तरी जनतेच्या सुख दुःखात त्यांना काही मदत, त्यासाठी मी सातत्याने लोकांच्या संपर्कात या ठिकाणी असायचो। मग ते रात्री काही अपघात घडो किंवा हॉस्पिटलचा असो, मी कधी मोबाईल बंद ठेवत नाही, 24 तास लोकांच्या सेवेसाठी असतो। आणि म्हणूनच तीच जनतेने मला हे सर्व काम बघून आज जनता महाविकास आघाडीच्या उमेदवार माझ्यासोबत आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, राहुलजी गांधी साहेब आणि आदरणीय आमचे खासदार वायमामा म्हात्रे यांच्या आशीर्वादाने उमेदवारी भेटली असली तरी जनतेनेच आता ही निवडणुकी आता हातात घेतलेली आहे आणि हे राज्यातलं सरकार घालवून लोकशाहीचं सरकार आणण्याचा मानस आता जनतेनेच घेतलेला आहे। मी फक्त निमित्त आहे आणि या महाविकास आघाडीचे प्रतिनिधी आदरणीय पवार साहेबांना, आदरणीय उद्धव साहेब यांचा करिश्मा संपूर्ण राज्यात आहे, तो आता या निवडणुकीत या ठिकाणी दिसून येईल। बंधू, आता 15 तारीख 20 तारखेला तुम्ही परीक्षा देणार आहेत, किती अभ्यास झालाय? अभ्यास मी मागील 5 वर्षापासून अभ्यासच करत होतो आणि तो अभ्यास माझा एकदम पाठ झालेला आहे। कोणत्या गावात कोणती वाडी आहे, किती वाडी आहे, तिथले समस्या काय आहेत, सर्व समस्याची जाण आहे आणि म्हणूनच आज मला एकाही गावात कोणी बोललेलं नाही की 5 वर्षात आज तोंड दाखवलं का, की सातत्याने लोकांच्यात जातो आणि म्हणून त्यामुळे 100% 101% विजयाची खात्री या निमित्तानं आहे। कारण माझ्या मागे मामा आहे, मामा असल्यावर भाचा मागे कसा राहील, भाच्याच्या पाठीमागे मामा असल्यामुळे विजय हा 100% नक्की आहे। पेपर सोपा जाईल का? नक्कीच माझा गृहपाठ सर्वच झालेला आहे, त्यामुळे पेपर एकदम सोपा आहे।